नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज 8 ऑक्टोबर आजच्या दिवशी मित्रांनो जिल्हा परिषदच्या विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदाकरिता मित्रांनो शिफ्ट 3 मध्ये जी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती, तर मित्रांनो त्या परीक्षेमधले काही प्रश्न आता आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो वेगवेगळ्या सब्जेक्ट मधील। तर आपण त्याच प्रश्नांचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अॅनालाइज करणार आहोत की नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न आजच्या शिफ्ट मध्ये जे आहे ते विचारण्यात आलेली होती आणि जर मित्रांनो तुमची जर परीक्षा व्हायची असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करावायचा आहे, कोणकोणत्या टॉपिकवर सर्वाधिक फोकस करायचा आहे हे तुम्हाला यामध्ये मित्रांनो कळणार असेल। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जर मित्रांनो तुम्ही अजूनही जिल्हा परिषद भरती 2023 साठी मित्रांनो आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मिळवणार असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मित्रांनो आपले ऑफिशियल व्हॉट्सअप सर्च लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या। कारण की मित्रांनो आपल्या टेस्ट मध्ये आपण A to Z जिल्हा परिषद भरतीचा जो सिलेबस कव्हर केला आहे, ज्यामार्फत नोट्स व टेस्ट तुम्हाला जे की अतिसंभव आहेत आणि परीक्षेमध्ये जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अशाच प्रश्नांचा त्यामध्ये मित्रांनो आपण समाविष्ट केलेला आहे। तर परिपूर्ण आपले टेस्ट मित्रांनो IPS पॅटर्न नुसार आहे, जेणेकरून तुम्हाला IPS आतापासूनच परिपूर्ण सराव करता यावा या उद्देशाने। त्यासोबतच तुम्हाला विषय आहे, तुम्हाला नोट्स देखील मिळणार आहे, जे की नोट्स मधला जो सिलेबस आहे टॉपिक वाईज सर्व काही त्यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे। तर परिपूर्ण मित्रांनो आपला जिल्हा परिषद भरतीचा सिलेबस नुसार हा पॅकेज आहे। त्यासोबतच IBPS अतिसंभव प्रश्नाचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला IPSच्या प्रश्नांचा सराव करता यावा या उद्देशाने। त्यासोबतच महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये समाविष्ट आहेत व कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुमची या मार्फत होणारी आहे। जर मित्रांनो मिळवला तर नक्कीच तुमचा यामध्ये सर्व काही अभ्यासक्रम कव्हर होईल आणि आतापासून तुम्ही तयारीला लागला तर मित्रांनो परीक्षेच्या कालावधीपर्यंत तुमचा परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल, तुमचं रिव्हिजन देखील होणार असेल। त्यासोबतच तुम्हाला आरोग्य सेवक, सेविका, सिव्हिल, मेकॅनिकल अशा पदांकरता टेक्निकल क्वेश्चन सेट हवा असेल तर आपल्याकडे आता टेक्निकल क्वेश्चन सेट देखील मित्रांनो उपलब्ध झालेला आहे, जो की IBPSच्या पॅटर्न नुसार आहे। त्यासोबतच तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन सेट मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेमधून त्या ठिकाणी मित्रांनो मिळणारा आहे, जो की किंमत मात्र एकच असणारी आहे। आणि त्यासोबतच जे मागील वर्षीची परीक्षा झालेल्या आहेत आरोग्य सेवक सेविकाची याची देखील त्यामध्ये प्रश्न जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत। तर ओव्हरऑल मित्रांनो तुमच्या झडपी भरतीसाठी मित्रांनो हे अति उत्तम आहे मित्रांनो। जर तुम्ही मिळवणार नसाल तर आपल्या व्हॉट्सअप सर्विसशी नक्की कॉन्टॅक्ट करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे मित्रांनो। तुम्ही हे जर परचेस केला तर तुम्हाला आता इतरत्र कोठेही पैसे देऊन महागडे पैसे देऊन बॅचेस लावण्याची गरज नाही किंवा मित्रांनो इतरत्र कोठेही बुक्स खरेदीसाठी फिरण्याची गरज नाही, सर्व काही तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। तर खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा। तर मित्रांनो सुरुवातीला पाहूया आपण GS चा सेक्शन की GS सेक्शन मध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहे ते विचारण्यात आलेली होती। तर यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुरुवातीला जे आहे एक नारा विचारण्यात आलेला होता की उठा जागे व्हा। हा हे जे नारा आहे किंवा हे जे उद्गार आहे ते कोणी काढलेलं आहे असा जो आहे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा होता की कृषी गणना किती वर्षाने होते, तर कृषी गणना जे दर किती वर्षाने होते असा देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतरचा प्रश्न होता 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला। जसं की मित्रांनो तुम्हाला रिसेंटली मी काल सांगितलं होतं कालच्या आपण जो पेपर अनालिसिस मध्ये, ज्यामध्ये पुरस्कार जे काही महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे ते तुम्ही एक वेळेस पाहून जा। पुरस्कारावर शिफ्ट मध्ये प्रत्येकी प्रश्न जे आहे ते विचारला जात आहे। तर पुरस्कारासंदर्भात आपला व्हिडिओ देखील एक लवकरच येणार आहे, ज्यामध्ये आपण पुरस्कारासंदर्भातचे सर्व काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत। त्यानंतर पुढील प्रश्न असा विचारण्यात आला होता की जॉर्ज बी गुड इनफ यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल देण्यात आला, तर हे एक लेटेस्ट प्रश्न आहे, हा देखील विचारण्यात आला होता। त्यानंतर लोकसभा 2 अधिवेशन मध्ये किती दिवसांचा अंतर असतो, हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत सध्याचे, तर सध्याचे जे विधानसभाचे उपाध्यक्ष आहेत ते कोण आहेत असा प्रश्न आलेला होता। त्यानंतर बंगालची फाळणी कोणी केली, तर बंगालची फाळणी कोणी केली किंवा कधी केली असा देखील परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, हे आपण तुम्हाला सांगितलं होतं आपल्या रेग्युलरी टेस्ट मध्ये। तर बंगालची फाळणी कोणी केली असा जो आहे तो प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा होता की दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे, तर हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतर वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप कोणत्या राज्यात आयोजित केली गेली आहे, तर हा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतर पंचायत राज मंत्रालय किती साली स्थापन झाले, तर हे प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर कोणत्या वर्षी स्थापन झाले पंचायत राज मंत्रालय, हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतर सेवाग्राम आश्रमसाठी महात्मा गांधीजींनी किती साली विचारणा केली, तर कोणत्या साली जी आहे ती विचारणा केलेली होती सेवाग्राम आश्रमसाठी महात्मा गांधीजींनी। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा होता की कायद्याची पदवी घेणारी महाराष्ट्राची पहिली महिला कोण, असा प्रश्न आला होता। त्यानंतर भारताला किती किलोमीटर लांबीचा भूसीमा लाभलेली आहे, तर किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे असा प्रश्न होता।
त्यानंतरचा पुढील प्रश्न होता की आंध्रा तांदूळ जीआय टॅग कोणत्या जिल्ह्यात मिळाले, तर आंध्रा तांदूळ जीआय टॅग जे आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळाला आहे असा जो आहे प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर मित्रांनो हे जे काही प्रश्न आपण पाहिले आहेत ते जीएसच्या सेक्शन मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत मित्रांनो, जे की ज्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास त्यासोबतच पंचायत राज आणि मित्रांनो जे लेटेस्ट करंट अफेअरचे क्वेश्चन आहेत हे सर्व काही यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहे. तर जास्तीत जास्त मित्रांनो तुम्ही चालू घडामोडी आधारित प्रश्नांचा सराव करा. चालू घडामोडी आधारित प्रश्न जे मित्रांनो परीक्षेमध्ये वारंवार विचारली जात आहे, त्यासोबतच इतिहासावर आधारित देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जात आहे. तर मित्रांनो तुम्ही सध्याचं जे मंत्रिमंडळ आहे ते देखील पाहून घ्या आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे की पुरस्कारावर देखील आपला एक लवकरच व्हिडिओ येईल, त्यामध्ये आपण पुरस्कारावर सर्व काय संदर्भ आपण चर्चा करणारे आहोत. त्यानंतर इंग्लिश पाहूया. तर इंग्लिश मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न होते, तर लेवल मीडियम टू हार्ड असा होता आणि यामध्ये जो विचारण्यात आलेले प्रश्न होते जे की पॅराजंबलचे 3 ते 4 प्रश्न होते. त्यानंतर वर्ड स्पॅपिंग देखील होतं, ज्यामध्ये 4 ते 5 प्रश्न यावर विचारण्यात आलेले होते. त्यानंतर वन पॅसेज, तर पॅसेजवर 10 प्रश्न होती तब्बल आजच्या शिफ्ट मध्ये. त्यानंतर मिसस्पेलेट म्हणजे की मिस स्पेलिंग देखील त्यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलेलं होतं. त्यानंतर समानार्थी आणि विरुद्धार्थी जे की सिनोनिम्स आणि अँटीनिम्स हे देखील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे, जे की आपण कालच्या शिफ्टमध्ये जे की इंग्रजीचा आपण अनालिसिस केला होता त्याच प्रकारचा थोडक्यात प्रश्न जो आहे तो आज देखील आलेले आहे. त्यानंतर इरर फाइंडिंग वर देखील 4 ते 5 प्रश्न होते आणि सेंटेन्स रिअरेंजमेंट, तो सेंटेन्स रिअरेंजमेंट देखील प्रश्न विचारण्यात आलेली होती. त्यानंतर मॅथ व रिझनिंगचं पाहूया आपण लेवल, ज्यामध्ये लेवल मीडियम टू हार्डच होता, ज्यामध्ये टाइम कन्झ्युमिंग जे की मीडियम टू हार्ड असा होता लेवल आणि टाइम कन्झ्युमिंग हे एक सर्वात महत्वपूर्ण आहे. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंटवर प्रश्न आले होते. त्यानंतर मिसिंग टर्मवर आला होता, अक्षर मालिका, त्यानंतर पझल, सरळ व्याज, शक्रेवारी, नफा तोटा, सरळ रूप देणे आणि सरासरी या सर्व काही टॉपिक वर जे आहे प्रश्न विचारण्यात आलेली होती आजच्या या शिफ्ट मध्ये. तर मित्रांनो तुमची जर परीक्षा व्हायची असेल तुम्हाला या सर्व टॉपिक वर बारकाईने अभ्यास करावायचा आहे, जे की आपण रिसेंटली म्हणजे की कालच्या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर त्या माहितीला फॉलो करून तुम्हाला त्यामधले काही महत्त्वपूर्ण टॉपिक व या पेपर मधले या शिफ्ट मधले काही महत्त्वपूर्ण टॉपिक घेऊन तुम्हाला ते सर्व काही तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो परिपूर्ण करावायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचा शिफ्ट 2 मध्ये म्हणजे की थोडक्यात टप्पा 2 मध्ये तुमची परीक्षा असेल तुम्ही या परिपूर्ण टॉपिकचा मित्रांनो एकदम परिपूर्ण अभ्यास करून घ्या, जे की आपल्या नोट्स व टेक्निकल क्वेश्चन्स व आपल्या टेस्ट मध्ये आपण सर्व काही हे कव्हर केलेलं आहे. तर नक्की मिळवा, आपल्या टेस्ट मध्ये आपण सर्व हे कव्हर केलं आहे, त्यामुळे तुमचा भरपूर सराव जो आहे तो होणारा आहे. त्यानंतर मराठीचा लेवल काय होता, तर एकदम सोपा होता असं सांगण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, गाळलेले जागा भरा, वाक्यक्रम लावणे, उतारा आणि त्यावरील प्रश्न म्हणजे की मराठी व्याकरणामध्ये उतारा येत आहे, इंग्लिश मध्ये देखील उतारा येत आहे मित्रांनो. त्यानंतर पाहूया आपण त्यानंतरचा पुढचा सेक्शन. तर पुढचा सेक्शन मध्ये त्यांनी काही नाही ब्लँक दिलेला आहे. तर मित्रांनो असे होते जे की आजचे 4ही लेवल ज्यामध्ये वेगवेगळ्या टॉपिकवर आधारित प्रश्न जे आहे ते विचारण्यात आलेले होते. जर तुमच्याकडे या व्यतिरिक्त काही प्रश्न उपलब्ध असतील तर मित्रांनो तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो कमेंट करून सांगू शकता, किंवा तुम्ही आपला जो ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून त्या ठिकाणी आम्हाला पाठवू शकता. तर मित्रांनो असा होता व्हिडिओ, आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना देखील या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळणारी असेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मित्रांनो, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.